सरकारनं फक्त आरक्षण देऊन पाय ओढता घेऊ नये, तर या सगळ्या गोष्टी का घडतायत यावरती सुद्धा विचार विनिमय करायला सरकारने पाहिजे. फक्त शिष्टमंडळ पाठवून आरक्षण देऊन हा मुद्दा सुटत नाही. आहेत एका ठिकाणचे आहेत, मूळ एक आहे, अशा लोकांना या आरक्षणाचा फायदा होऊ शकतो. तर कोटींनी लोकसंख्या होती, लोकसहभाग होता. हा सहभाग का होता हे पहिलं तर लक्षात घ्यावं लागेल. तर बेरोजगारीचं एवढं प्रमाण का वाढलेलं हा प्रश्न पण आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. ग्रह चौकशी करूनच प्रत्येक वेळी ग्रह चौकशी आणि पितृसत्ताक या शब्दावरती फोकस केले. शासनाच्या माध्यमातून विकास करू इच्छिता, मग प्रायव्हेटायझेशन कडे तुमचा भर काय? बघा, पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे या शब्दांवर फोकस केलेले जास्त. शेतकऱ्यांविषयीचे कायदे करतोय आम्ही, ह्या विषयीचे कायदे करतोय आम्ही, त्या विषयीचे कायदे करतोय, ड्रायव्हिंग विषयीचे कायदे करतोय. हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. पहिलं तरुणांचा सहभाग एवढा मोठ्या प्रमाणावरती का होता? मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला काल पूर्णविराम दिला गेला असं म्हटलं जाते, परंतु आता या चर्चांना मोठं व्यासपीठ सोशल मीडियावरती मिळालंय. त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती कमेंट असतील, शेअरिंग असतील, व्हॉट्सअपवरती नवीन चॅनल तयार होत आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत, जल्लोष केला जातोय. काल डीजे लावून बऱ्याचशा ठिकाणी जल्लोष केला गेला मराठा आरक्षणाचा. आरक्षणाच्या बाबतीत बऱ्याचशा तरतुदींबाबतीत स्पष्टता होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि याच अनुषंगानं आज तुमच्यासोबत बोलण्यासाठी या व्हिडिओचा मानस करतोय. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बी मराठी. खरं तर मराठा आरक्षणाची लढाई खूप दिवसांपासून चालू होती. जवळपास मला वाटतं अंदाज बांधता येणार नाही एवढा काळ गेलाय हा. आणि या काळामध्ये बऱ्याचशा संघर्ष करणाऱ्या व्यक्तींनी बलिदान सुद्धा दिलेलं आहे. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये एक पाहावं लागेल की काल जो शासनाचा GR आलेला आहे, महाराष्ट्र शासनाचा GR आलेला आहे, त्यामध्ये काही गोष्टी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्या गोष्टींवरती आपण जरा बोलणार आहोत आज. मनोज जरांगेंच्या माध्यमातून जो काही आंदोलनाचा मॉब आहे, जो काही पब्लिक आहे, ती मुंबईमध्ये पोहोचली आणि मुंबईच्या त्या प्रांगणामध्ये पत्रकार परिषद घेऊन ज्यावेळेस सगळ्या मंत्र्यांनी असतील किंवा त्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य करत आहोत असे सांगून एक परिपत्रक जाहीर केलं, एक राज्यपत्र जाहीर केलं. असाधारण भाग 4ब म्हणून त्या राजपत्राच्या माध्यमातून काही मागण्या मान्य करण्यात आल्या व 16 फेब्रुवारी 2024 रोजी या मागण्या आम्ही पूर्ण करू अशा प्रकारचं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे. भटक्या विमुक्त जाती आणि जमातींच्या ज्या प्रवर्गाअंतर्गत हे सगळं आरक्षणाचा जो काही GR काढण्यात आलेला आहे त्या बाबतीत आपण आज बोलणार आहोत. हे सगळं जरी असलं, 2012च्या नियमामध्ये काही बदल करून 2024 मध्ये आज काल काही बदल करण्यात आले आणि त्यानुसार आरक्षणाची तरतूद जी काही ती थाटण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे किंवा केलेली आहे असं म्हणता येईल. परंतु यामध्ये काही गोष्टींमध्ये मला वेगळे पण पाहायला मिळाले. सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ इथं सरळ सरळ दिलेला आहे की सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामधील जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असं असेल. म्हणजे सगळे सोयरे म्हणजे कोणते? फक्त तर वडिलांकडील वंशावळची एवढी काही आहे, म्हणजे आपले चुलते असतील किंवा आजोबा असतील किंवा पणजोबा असतील, त्यांच्या अगोदरचे असतील, यांच्या जर नोंदी सापडलेल्या असतील, हे जर OBC मध्ये येत असतील कुणबी प्रवर्गामधून, तरच तुम्हाला त्या आरक्षणाचा फायदा घेता येणार आहे, नाहीतर नाही. त्यामध्ये सजातीय विवाहातून झालेल्या नातेसंबंधातूनच हा जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे तो पडताळणी करून समोर येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला तुमचं जर अदर कास्ट लग्न असेल, तर 2 वेगवेगळ्या जातींमध्ये लग्न असेल, तर त्यामध्ये आरक्षणाचा फायदा होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आईकडील तर फायदा होणारच नाही, वडिलाकडील जर वंशावळ असेल तरच फायदा होईल. आता काय होतं की फक्त सजातीय विवाहातून झालेल्या ह्या गोष्टींनाच आपल्याला प्राधान्य दिलेलं आहे त्यांनी. नियम क्रमांक 5 उपनियम 6 क्रमशः पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तामधील काका, पुतणे, भावकी असा नातेवाईक व पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे. बघा, पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे या शब्दांवर फोकस केलेलं आहे जास्त. पितृसत्ताक म्हणजे वडिलांकडीलच वंशावळ, फक्त आईकडील वंशावळ नाही, वडिलांकडीलच वंशावळ. म्हणजे आईच्या नावानं जरी कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल तरी तिला ते वडिलांच्या ह्याच्यावरूनच काढावं लागेल, अशा पद्धतीची तरतूद यांनी ही केली. सगळे सोयरे. अर्जदाराने आपले शपथपत्र सादर करून ग्रह चौकशी झाल्यानंतर त्याला प्रमाणपत्र देण्यात येईल, अशा प्रकारची तरतूद आहे. नोंद मिळालेल्या नागरिकांना रक्तनाते संबंधातील पुरावा आढळल्यास, ज्यांची नोंद मिळालेली आहे कुणबीची,
त्या लोकांना रक्त नाते संबंधामधील सगळे सोयरे जे काय आहेत त्यांची तुम्हाला सिद्ध करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला शपथपत्र महाराष्ट्र शासन अनुसूचित जाती या प्रवर्गाकडे भटक्याविमुक्त जातींचा जो काही प्रवर्ग आहे मागासवर्ग प्रवर्ग त्या प्रवर्गाकडे दाखल करून तुम्हाला ग्रह चौकशी करूनच प्रत्येक वेळी ग्रह चौकशी आणि पितृसत्ताक या शब्दावरती फोकस केलेला आहे एवढं लक्षात घ्यायला पाहिजे. ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडल्या आहेत त्याच नोंदींच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळे सोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदींचा आधार घेऊनच सर्व सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. म्हणजे काय आहे की भावभावकी उल्लेख केलेला आहे. भावभावकी एका गावामधील जर 2-4 नोंदी सापडल्या किंवा ज्यांची भावकी सिद्ध होते, एका आडनावाचे आहेत, एका ठिकाणचे आहेत, मूळ एक आहे, अशा लोकांना या आरक्षणाचा फायदा होऊ शकतो. वंशावळीमध्ये ह्याच्यामध्ये करून त्यांना आरक्षण ग्रह चौकशी करून मिळू शकतं, त्याचा फायदा घेता येऊ शकतो अशी तरतूद करण्यात आलेली आहे. ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणागोतांशी लग्न झालेल्या लग्नाच्या सोयरी होतात त्या गणागोतात आहेत, सजाती आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास ग्रह चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. तुम्ही लग्न जरी केलेलं असलं तरी तुम्हाला त्याची चौकशी करावं लागणार आहे, चौकशीला सामोरं जावं लागणार आहे, तुम्हाला सांगावं लागणार आहे की हे आमचे नातेवाईक आहेत, हे सिद्ध करावं लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा घेता येणार आहे. तुम्हाला तेव्हाच सजाती आहेत, गणगोतातले आहेत, हे एवढ्यापैकी 2-4 बाबींपैकी एक बाब सिद्ध करून तुम्हाला या आरक्षणाचा फायदा घेण्यात येऊ शकतो. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळे सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्यात येईल. सजातीय विवाहामधून जर संबंध निर्माण झालेले असतील आणि त्यामधून जर हे गोष्टी पुढे झालेल्या असतील तरच तुम्हाला अर्जदाराला अर्ज करता येईल, शपथपत्र देता येईल किंवा ग्रह चौकशीला सामोरं जाता येईल अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला अगोदर हे सिद्ध करावं लागेल की तुमचे नातेसंबंध हे सजातीय किंवा गणगोतामध्ये झालेले आहेत अशा प्रकारचं सिद्ध करावं लागेल. त्यानंतर या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे. या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणजे आरक्षणाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून बघा इथे एवढं बारकाईने लिहून दिले की या तरतुदीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भात पुरावा द्यावा लागेल. म्हणजे लग्न जरी झालेलं असेल तर फोटोवर चालणार नाही, फक्त ते की जातीचाही पुरावा द्यावा लागेल सजातीय आहे याचा, आणि त्यानंतर ग्रह चौकशीला सामोरं जाऊन त्या आरक्षणाची तरतूद तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे. हे आवश्यक आहे. याची पूर्तता झाल्यास कुणबी प्रमाणपत्र देता येईल. म्हणजे हे सगळ्या गोष्टींची जर पूर्तता झाली तरच तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे, नाही तर मिळणार नाही अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. हा जी आर काढण्यात आलेला आहे 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी. नंतर नियम जो करण्यात आलेला आहे 2012ला एक नियम करण्यात आलेला होता आरक्षणाच्या बाबतीतला भटक्या विमुक्त जाती जमाती मागासवर्ग प्रवर्गाअंतर्गत एक नियम करण्यात आलेला होता. त्याच नियमामध्ये थोडेसे बदल करून 2024 मध्ये काल ह्या जी आरची जी काही आहे ती तरतूद करण्यात आली, जी आर मांडण्यात आला. तर यामध्ये 16 फेब्रुवारी 2024 रोजी याची विचारात घेण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आरक्षणाच्या तरतुदी बाबतीत या जी आर बाबतीत काही शंका कुशंका असतील किंवा तुम्हाला काही यावरती भाष्य करायचं असेल, तुम्हाला जर यामध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील तर यासाठी एक पत्ता दिलेला आहे. कोणत्याही हरकती किंवा काही असतील तर तुम्हाला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग दालन क्रमांक 136-137 पहिला मजला विस्तार इमारत मंत्रालय हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई 400032 हा पत्ता देण्यात आलेला आहे. या पत्त्यांवरती तुम्हाला बदल वगैरे असतील काय असतील सूचना असतील त्या ठिकाणी तुम्ही करू शकता किंवा त्या ह्याच्यामध्ये शासन तर तुम्ही त्या ठिकाणी पाठवल्यानंतर शासन विचारात घेईल अशा प्रकारची त्यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्ही यामध्ये बदल सुद्धा सुचवू शकता. यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे की आम्ही काही नवीन कायदा केलेला नाही, आम्ही काही नवीन बदल केलेला नाही, आम्ही फक्त 2012च्या जो काही कायदा आहे जो काही नियम आहे त्या नियमामध्ये थोडेसे बदल करून आम्ही सुधारणा करून 2024 मध्ये हा जी आर जारी करत आहोत आणि 16 फेब्रुवारीला तो जी आर जो आहे तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आता मला एक सांगायचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज एकत्र आला होता. मुंबई जवळपास मराठवाड्यामधील परभणी आंतरवली सराटीपासून ते
मुंबई वाशीपर्यंत मुंबईपर्यंत गेलेला हा प्रवास सगळा हे सगळा संघर्ष होता आणि या संघर्षाच्या ज्या काही प्रवाहामध्ये लाखो नाही तर कोटींनी लोकसंख्या होती, लोकसहभाग होता. हा सहभाग का होता हे पहिलं तर लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे काय आहे की तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की यामध्ये हाताला काम असेल तर लोक सगळे येणार का एकत्र? हाताला काम असेल तर नाही येणार ना. त्यांच्याकडं जर त्या प्रकारचे रिसोर्सेस उपलब्ध असतील तर ते येणार नाहीत. ही पण गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. मराठवाड्यामध्ये परिस्थिती जर बघितली तर तुम्ही पर्जन्य छत्रछायेखालील हा क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोक हे शेती करतात आणि कोरडवाहू शेती आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये परिस्थिती अशी असते की कधी जास्त पाऊस होतो तर कधी कमी पाऊस होतो किंवा कधी पाऊसही होत नाही. म्हणजे एकतर कोरडा दुष्काळ, एकतर ओला दुष्काळ किंवा पाण्याचं संकट असतं. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाहीये. म्हणून हे सगळे शेतकरी, हे सगळे कुणबी आरक्षणाच्या लढाईसाठी एकत्र आले. हा पहिला मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. मग यावरती सुद्धा सरकारनं फक्त आरक्षण देऊन पाय ओढता घेऊ नये, तर या सगळ्या गोष्टी का घडतायत यावरती सुद्धा विचार विनिमय करायला सरकारने पाहिजे. फक्त शिष्टमंडळ पाठवून आरक्षण देऊन हा मुद्दा सुटत नाही असं मला वाटतं. यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस मी आरक्षणाच्या या रॅलीकडे बघत होतो त्यावेळेस मला हे प्रकर्षानं जाणवत होतं की यामध्ये तरुणांचा सहभाग फार मोठा आहे. तरुणांची संख्या खूप खूप मोठ्या प्रमाणावरती होती. तर का होती हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. पहिलं तर तरुणांचा सहभाग एवढ्या मोठ्या प्रमाणावरती का होता? कारण यामध्ये जर बघायला गेलं तर बेरोजगारीचं प्रमाण फार मोठं आहे. शिक्षित तरुण, BA झालेले, BEd झालेले, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले, ऍडव्होकेट झालेले, पत्रकार झालेले, अनेक पदव्या घेतलेले मुलं, BA, BAMS इथपर्यंत डॉक्टर, MBBS डॉक्टर सुद्धा या सगळ्या रॅलीमध्ये उपस्थित होते, उपलब्ध होते. मला एक प्रश्न पडतो की एवढ्या प्रमाणावरती, मोठ्या प्रमाणावरती शिक्षण होऊन सुद्धा किंवा त्यांना जर त्यांच्या हाताला काम मिळत नसेल, रिसोर्सेस उपलब्ध होत नसतील, सरकार सांगतंय वन नेशन एक नेशन एक धोरण सरकार राबवतंय, वन नेशन वन इलेक्शन सरकार राबवतंय, एज्युकेशनल आणखी न्यू एज्युकेशन पॉलिसी सारख्या पॉलिसीज आणतंय. या सगळ्या पॉलिसीज एका बाजूला उभ्या होत राहत असताना दुसरीकडे AI सारखं मोठं ऑपॉर्च्युनिटी असेल म्हणता येईल, संधी म्हणता येईल किंवा मोठं वादळ या ठिकाणी घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय. या सगळ्या गोष्टींच्या गर्दीमध्ये सोशल मीडिया सारखं मोठं एक व्यासपीठ तयार झालेलं आहे, ज्याच्या माध्यमातून काही लोक टाइमपास सुद्धा करतायत, काही लोक आपल्या रिसोर्सेस सुद्धा निर्माण केलेत, इन्कमचे रिसोर्सेस निर्माण केलेत. ह्या सगळ्या गोष्टींमधून जात असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की मोठ्या प्रमाणावरती प्रवर्ग जो आहे, मोठ्या प्रमाणावरती युवक जे आहेत ते बेरोजगार आहेत. सध्या हाताला काम नाहीये. आता हाताला काम नाहीये म्हणून तर चालणार नाही, आपण तर काहीतरी करायला पाहिजे. मग काय केलं पाहिजे? तर मुलांना शिक्षण दिलं पाहिजे चांगलं. मुलांच्या वसतिगृहाच्या फीसाठी आता जर आपण मराठा प्रवर्गाबाबतीत हे नेहमी बोलल्या गेलं, आतापर्यंतही अजूनही बोलल्या जातं की त्यांच्याकडे ते पाटील आडनाव लावतात, त्यांच्याकडे शेत जमिनी जास्त आहेत, मग त्यांना काय आरक्षणाची गरज आहे? अशा प्रकारचं अनेक लोकांच्या तोंडून येताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जरी बोलायला एका बाजूला असल्या तरी पण जर आपण आज पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावरती लोकांकडे जमिनीचे तुकडे झालेले आहेत. पूर्वी 50 एकर जमिनीचे 25 झाले, 25चे 5 झाले, 5चे आता कुठं 1-1.5 एकरांवरती येऊन ठेपलेला आहे. मला एक सांगा, काल एका मुलाशी बोलत असताना त्यानं मला माझ्यासमोर प्रश्न उपस्थित केला की 2-2.5 एकरामध्ये उदरनिर्वाह शक्य आहे, परंतु शिक्षण असेल, नोकऱ्या असतील किंवा इतर काही गरजा असतील, आता आपण आधुनिक भारतामध्ये आहोत, आधुनिकतेकडे वाटचाल करतोय आणि आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी सांगतात की आपला भारत हा विश्वगुरु होण्याच्याकडे वाटचाल करतोय. करतही असेल, त्यात काही दुमत नाही. परंतु एकीकडे भारत विश्वगुरु होत असताना दुसरीकडे जर देशामध्ये भाकरीचा प्रश्न उपस्थित राहत असेल तर मला वाटलं कुठंतरी ह्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आज मला वाटते. हा फक्त मराठा आरक्षणाचा प्रश्न नाही, हा फक्त OBC आरक्षणाचा प्रश्न नाही, हा फक्त आरक्षणाचा प्रश्न नाही, तर हा प्रश्न आहे बेरोजगारीचा, हा प्रश्न आहे युवकांच्या हाताला काम असण्याचा, हा आहे शिक्षणाचा. शिक्षण स्वस्त का होत नाही? एकीकडं सरकार सांगतंय की आम्ही प्राधान्य देतोय आरक्षण. मला सांगा, आरक्षणाचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा शासकीय गोष्टींमध्ये त्याला प्राधान्य आहे मान्य आहे, शासकीय गोष्टींमध्ये त्याला प्राधान्य आहे, परंतु एकीकडे शासकीय गोष्टींमध्ये प्राधान्य आहे म्हणून आरक्षणाची आंदोलनं चालू आहेत आणि दुसरीकडे प्रायव्हेटायझेशनचा घाट घातला जातोय. आता माझा हा थेट आरोप नाहीये, तुम्ही ते डोळ्यानं पाहू शकता की सगळ्या गोष्टींचं कसं प्रायव्हेटायझेशन होतंय, जिल्हा परिषद शाळांवरती कशा पद्धतीनं
सगळ्या गोष्टी होत आहेत, GR निघतायत, नवीन जिल्हा परिषद शाळा बंद होणार अशा प्रकारचा GR पटसंख्या कमी असल्यानंतर आला. आणि मग आता ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला होत असताना मला एक विचार करण्यासारखी गोष्ट वाटते की खेड्यापाड्यामधील 1.5 एकर शेती असलेल्या मराठा प्रवर्गातील असेल, कुणबी प्रवर्गातील असतील किंवा इतर प्रवर्गातील लोकांचं इन्कम किती आहे? 60 ते 70 हजार रुपये, 80 हजार रुपये इन्कम आहे. ते पण 4 लोक शेतामध्ये राबल्यानंतर मिळतं. मग आता मला एक सांगा, जर त्या शेतामध्ये राबणाऱ्या घरच्या 4 लोकांव्यतिरिक्त बाहेरची 4 लोक जर राबली तर त्यांचाच रोजंदारी दिलेला सगळा इकडं जो काही येणारा इन्कमचा ओघ आहे तो सगळा त्यांच्याकडे निघून जाईल आणि परिणामी यांच्याकडे काय होईल? काहीच उरणार नाही. घरचे घरी जरी केलं, 4 लोकांनी शेती केली 1.5 एकर मध्ये, तरी किती उरणार आहेत पैसे? शिक्षणासाठी ते पुरेसे आहेत का पैसे? प्रायव्हेट शिक्षणासाठी पुरेसे आहेत का? हा प्रश्न पण लक्षात घ्यावा लागेल. जर पहिलीची फीस बघितली, पहिली, दुसरी, तिसरी या वर्गांमधील विद्यार्थ्यांसाठीची फीस 1 ते 2 लाख रुपये सध्या प्रायव्हेट शाळांमध्ये आहे. मग प्रायव्हेट शाळांमध्ये 1 ते 2 लाख रुपये फीस भरण्याची ऐपत 1 ते 1.5 एकर शेती असलेल्या व्यक्तीची आहे का? हा प्रश्न आपण बघितला पाहिजे. याकडे थोडंसं अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. आता काही जण म्हणतील की हा तुम्ही जे सगळं मुद्दे उपस्थित केलेत हे सरासर चुकीचे आहेत, या पद्धतीने आपण विचार नाही करू शकत. परंतु ठीक आहे, आपण सगळ्या जाती जमाती बाजूला ठेवू, आपण सगळे प्रवर्ग बाजूला ठेवू, आपण एक माणूस म्हणून विचार करू. जर देश प्रगती पथावर आहे तर बेरोजगारीचं एवढं प्रमाण का वाढलेलं आहे? हा प्रश्न पण आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. दुसरं म्हणजे, जर तुम्ही म्हणताय की देशाचा विकास करायचा आहे, देशामध्ये जास्तीत जास्त शासन देशाचा विकास करण्यासाठी कार्यरत आहे, मग मला हे सगळ्या गोष्टी एकीकडे बघत असताना दुसरीकडे हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही शासनाच्या माध्यमातून विकास करू इच्छिता, मग प्रायव्हेटायझेशनकडे तुमचा भर काय? हा प्रश्न पण उपस्थित करावा लागेल, यावर पण लक्ष केंद्रित करावं लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे, एकीकडं सगळ्या गोष्टींवरती खर्च होत असताना दुसरीकडं जे काही आहे एका धर्माला, एका जातीला टार्गेट करून सगळ्या गोष्टी केल्या जातात. धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. हा थेट आरोप करावा लागेल, कारण धार्मिक तेढ निर्माण करून मताच्या पोळ्या लाटण्याचं काम मला होताना दिसते मोठ्या प्रमाणावरती. आरक्षणाच्या लढाईला सुद्धा त्या पद्धतीचं रूप देण्याचा प्रयत्न होत होता, परंतु ते झालेलं नाही. राम मंदिरच्या मुद्द्यावरती बऱ्याच लोकांनी भाष्य केलं, मी त्यावर भाष्य करणार नाही. खूप वर्षानंतर राम मंदिर झालेलं आहे. फायनली लोकांपर्यंत त्या गोष्टीचा आनंद, तो उत्साह त्यांना अनुभवायला मिळालाय. चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. परंतु मला एक वाटतं की राम मंदिरचं ब्रँडिंग करण्याची गरज नाहीये. राम हे स्वतः ब्रँड होते, राम हे स्वतः मर्यादा पुरुषोत्तम होते, राम हे स्वतः एक आदर्श व्यक्तिमत्व होतं, एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यांच्याकडून लोक शिकतीलच, त्याची ब्रँडिंग करण्याची गरज नाहीये. परंतु महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती या ब्रँडिंगसाठी खर्च केला जातोय आणि तेही सरकारी तिजोरीतून केला जातोय. तर हा पैसा लोकांचा आहे, हा पैसा खर्च करत असताना कुठेतरी विचार केला जावा, याचं असं मला वाटतं. राम मंदिर झालं त्या बाबतीत निश्चितच मला आनंद आहे. मी एक हिंदू आहे आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की राम मंदिर भारतामध्ये झालं आणि अयोध्येमध्ये झालं आणि एवढ्या दिवसांच्या संघर्षानंतर फायनली आम्ही राम मंदिर पाहू शकलो. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा एकीकडे आनंद होत असताना दुसरीकडे बेरोजगारीचं प्रमाण एवढं आहे, बेरोजगारीचं प्रमाण एवढं मोठ्या प्रमाणावरती आहे, जेवढं ब्रँडिंग वरती खर्च केला जातोय तेवढाच खर्च जर त्या युवकांच्या शिक्षणासाठी, रिसोर्सेस निर्माण करण्यामध्ये, विचार विनिमय करण्यामध्ये, समितीला रिसर्च करण्यामध्ये जर हा पैसा खर्च केला गेला असता तर मला या बाबतीत निश्चितच आनंद झाला असता आणि यापेक्षाही अधिक आनंद झाला असता. आता आनंदी आहे, परंतु यापेक्षाही अधिक आनंद झाला असता. आता दुसरा प्रश्न म्हणजे, बऱ्याच लोकांनी असा उपस्थित केलाय की आता मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यात आलं किंवा कुणबी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात आलं, तर आता ओबीसींचं काय होणार? ओबीसींना या आरक्षणाचा फायदा होणार आहे का? किंवा इतर ज्या काही जाती जमाती ओबीसी मध्ये आहेत, ओबीसी मध्ये इतर प्रवर्ग आहेत, त्यांना या गोष्टींचा फायदा होणार आहे का? निश्चितच हा प्रश्न उपस्थित करावा लागेल, कारण काय आहे की ओबीसी मध्ये अगोदरच 100 पेक्षा जास्त जाती उपजाती समाविष्ट आहेत. आता या जाती उपजातींबद्दल विचार करत असताना आपल्याला प्रामुख्याने 5 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. त्यामध्ये एक म्हणजे 100 पेक्षा जास्त जाती त्यामध्ये उपस्थित आहेत, उपलब्ध आहेत आणि त्यांना या आरक्षणामध्ये जो काही आहे तो फायदा मिळावा यासाठी एक बाउंड्री लाईन सेट करण्याची गरज होती किंवा आहे असं मला वाटतं. आता
बऱ्याच लोकांनी यावरती भाष्य सुद्धा केलेलं आहे, त्यांचे तुम्हाला लेख मिळतील. निखिल वागळे असतील, आणखी पत्रकार आहेत, मोठमोठे पत्रकार आहेत, त्यांनी सुद्धा या गोष्टीवरती एक्सप्लेन केलेलं आहे. तर ही गोष्ट या पद्धतीने लक्षात घ्यावी लागेल की हा सगळा एकीकडे आरक्षणाचा घाट घातला जात असताना दुसरीकडं अगोदरची रिसोर्सेस टिकवण्यावर सुद्धा भर देण्यात यावा. म्हणजे आम्ही नुसते नवीन कायदे करतोय, नवीन रिसोर्सेस, आम्ही शेतकऱ्यांविषयीचे कायदे करतोय, आम्ही ह्या विषयीचे कायदे करतोय, आम्ही त्या विषयीचे काय करतोय, ड्रायव्हिंग विषयीचे कायदे करतोय. तुम्ही सगळे कायदे करताय, मान्य आहे, कायदे करताय, कायद्यांची अंमलबजावणी होतीये किंवा त्या बाबतीत प्रतारणा होतीये, विचारणा होतीये, सगळ्या गोष्टी होत आहेत, आंदोलनं होत आहेत, सगळं चांगलं आहे. कारण काय, लोकशाही राष्ट्रामध्ये हे व्हायला पाहिजे. लोकांनी ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे की नेमकं होतंय काय, नेमकं आम्ही विचार करायला काय पाहिजे, आम्हाला विचार करण्याची आमची क्षमता आहे का. हा जी आर आला, या जी आर वरती आपण वाचून आपल्याला पण समजायला हवं की नेमकं शासन काय निर्णय काढतंय. शासनाचे अनेक जी आर निघतात, त्या बाबतीत पण आपल्यामध्ये प्रगल्भता येण्याची गरज आहे असं मला वाटतं. मनोज जरांगे यांनी सुद्धा आनंदोत्सवासाठी शुभेच्छा लोकांना दिलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी होत आहेत. 16 फेब्रुवारी लास्ट डेट दिलेली आहे. बघूया की 16 फेब्रुवारीला नेमकं सरकारचं काय समोर येतं आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींची तरतूद मांडली जाते. जुळून राहा वी मराठी सोबत. धन्यवाद.